तर एक क्वेश्चन आहे, तिच्या ह्या क्वेश्चन मधून तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल. अजून भरपूर क्वेश्चन्स आहेत एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, बट पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, त्याच्यानंतर PYQ सॉल्व्ह करू आपण आलेले. ठीक आहे. तर पहिला सगळ्यात स्टार्टिंग वाला काय करायचं, फोर्स रिझोल्युशन करून घ्यायचं, रिझोल्युशन ऑफ फोर्स करायचे, इन्क्लाइंड फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे. तर इथं 45 म्हणजे हा पण व्हॅल्यू 45च का? ठीक आहे. म्हणजे या 45 डिरेक्शन म्हणजे 45 अँगलनी आपण काय करतो, त्याला रिझॉल्व्ह करतो. तर इथं 45 म्हणलं तर हा पण अँगल किती, करेक्ट आहे. त्याच्यानंतर इथलचा अँगल मग 400 कॉस 45 आणि इथं 400 साइन 45. त्याच्यानंतर इथं चला सांगा, इथं अँगल 30 येईल का इथं करस्पॉन्डिंग. ठीक आहे. मग इथं 300 कॉस 30 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथं 300 साइन 30. नेक्स्ट इथं हा हा डायग्राम मध्ये दिलेला आहे, तुम्ही व्यवस्थित काढून घ्या रफ मध्ये किंवा स्केल विथ स्केल काढून, छान दिसतो डायग्राम. तर इथं 45 म्हणलं तर हे अँगल किती येईल रे, मग इथलचा अँगल एक्स ऍक्सिस सोबतच काढायचं. ठीक आहे. तर इथं व्हॅल्यू येणार तुमचा 500 कॉस 45 आणि इथं 500 साइन 45. आता झाले सगळे रिझॉल्व. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप काय होता आपला सोल्युशन मध्ये, फर्स्ट स्टेप काय होता सांगा, काय हेडिंग दिला होता मी, रिझॉल्विंग ऑल फोर्सेस इन एक्स अँड वाय डायरेक्शन. ठीक आहे. तर समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ एक्स कोण सांगते आता, एका एकाने सांगायचं. स्टार्ट कुठून करायचं, फर्स्ट क्वाड्रंट सांगा. 300 पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल, व्हेरी गुड पॉझिटिव्ह, बरोबर ना पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर 300 कॉस 30. हा नेक्स्ट, नेक्स्ट काय करायचं, आता हॉरिझॉन्टल इथं आहे डायरेक्टली. किती, -500 कॉस 45. नेक्स्ट इथं आहे प्लस 400 कॉस 40. चला कॅल्क्युलेट करा रे, किती येते व्हॅल्यू, चेक कर किती, 189. पॉझिटिव्ह आला ना, 09 आहे का 6 आहे, 09. ठीक आहे. त्याच्यानंतर आता समेशन एफ वाय किलो, अच्छा न्यूटन दिले का, ठीक आहे. हा चला आता नेक्स्ट, आता इथं आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दिसतो फोर्स, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, व्हेरी गुड. 300 साइन 30. नेक्स्ट व्हेरी गुड 500 साइन 45. नेक्स्ट इथं आहे ना एक, हा ते काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं का पॉझिटिव्ह घ्यायचं, 200, व्हेरी गुड निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू मायनस आहे, ते पण मायनसच आहे, 400 साइन 40. चला कॅल्क्युलेट करा, व्हॅल्यू किती येते बघा. काय झालं, चुकलंय का, 20. व्हेरी गुड 20 पॉझिटिव्ह 20.71 न्यूटन, बरोबर का. ओके. तर इथं रिझल्टंट काढा म्हणजे मॅग्निट्यूडच काढायचं, व्हॅल्यू काढायचं त्याचं किती व्हॅल्यू. ठीक आहे. तर त्याच्यानंतर सेकंड आहे तुमचा मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. फॉर्म्युला काय रे, आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. मग अंडर रूट ऑफ काय येणार, 189.09 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 20.71 चा ब्रॅकेट
स्क्वेअर. कॅल्क्युलेट करा किती. 190 पॉईंट. व्हेरी गुड. 190.2. आता नेक्स्ट काय करायचं, पोझिशन, बरोबर ना. तर थर्ड स्टेप तुमचा पोझिशनचा राहणार, पोझिशन ऑफ रिझल्टंट. पोझिशन ऑफ रिझल्टंट. तर थीटा इक्वल्स टू काय राहील, tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. मग tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ एफ वाय ची किंमत 20.71 डिवायडेड बाय हे व्हॅल्यू 189.09. चला कॅल्क्युलेट करा किती येते. 6.25 डिग्रीज विथ पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यूज कसे आहेत, पॉझिटिव्ह, म्हणजे विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे तुम्हाला हा वाला डायग्राम असा काढावा लागेल का, पहिले रफली काढून घ्या. ठीक आहे, तर हा तुमचा रिझल्टंट इथं प्रेझेंट राहतो आर. मग इथं 6.25 डिग्रीज आणि रिझल्टंटची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 190.22. दॅट इज आर इक्वल्स टू 190.22. एवढं घ्यावं लागेल. हा एक्स एक्स, कारण की सगळे अँगल्स एक्स एक्सनीच आपण घेतलेले, विथ रेफरन्स टू एक्स ऍक्सिसच काढले सगळे. ठीक आहे, समजलं का. तर फर्स्ट स्टेप काय राहणार, रिझॉल्विंग ऑल फोर्सेस इन एक्स अँड वाय डिरेक्शन. पण एक्सच्या व्हॅल्यूज लिहायचे, समेशन एफ एक्स इक्वल्स टू व्हॅल्यू जे काही येईल. क्वाड्रंट माहित आहे, प्लस मायनस पण माहित झालं आता तुम्हाला कसं घ्यायचं. त्याच्यानंतर समेशन एफ वाय इक्वल्स टू, आणि त्याच्यानंतर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय, आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. पोझिशन और डिरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा, टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. आता ते रिझल्टंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते कसं चेक करायचं, कॉन्सन्ट्रेट ऑन समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय च्या व्हॅल्यूजच्या साईन्स. ठीक आहे, तर इथं दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे, ऑब्व्हियसली ते फर्स्ट क्वाड्रंट आहे. दोन्ही व्हॅल्यूज निगेटिव्ह असेल त्याचा अपोजिट क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. करेक्ट आहे. इथं समजा असेल तर व्हॅल्यूज कशा पाहिजेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. लक्षात आलं, समजलं. आता 6 मार्काचा प्रॉब्लेम आहे बरं, फिक्स होता 6 मार्क, कंपल्सरी येते क्वेश्चन. ओके, ते एमएसबीटी मध्ये रेग्युलरली क्वेश्चन विचारणारा हाच आहे, टॉपिक नंबर 2 मधला. ठीक आहे, कंपल्सरी क्वेश्चन आहे 6 मार्काचा. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम देतो तुम्हाला. हा, अच्छा हे वाला. तुला मग नाही ना, हा मग चेंज करावं लागेल तुला. ट्रिग्नोमेट्रिक साइन चेंज करावं लागेल, मग अजून कॅल्क्युलेशन्स मध्ये डिफिकल्टी येतात. सिंपल वे काय आहे, एक्स ऍक्सिस सोबत अँगल तर काढतात 90 मधूनच मायनस करायचं. तुम्हाला काय अवघड जातो का, एक्स कन्फ्युजन होतो, मग क्वाड्रंट चेंज होतात, मग तिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज मग कन्फ्युजन होईल तुम्हाला. तर त्याच्यासाठी सगळ्या फोर्सेस चा अँगल जे आहे विथ रेफरन्स टू काय काढायचं, एक्स ऍक्सिस काढायचं. आणि लास्टला एक्स ऍक्सिस सोबतच येतो, ते निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे ते एकदा चेक करून घ्यायचं. ठीक आहे, लक्षात आलं. चलो.